नमस्कार, ममताज खानदेश किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आषाढ महिन्याची सांगता आणि गटारी अमावस्या म्हटलं की अनेकांच्या घरी खास मटणाच्या जेवणाचा बेत ठरलेला असतो। म्हणून आज मी घेऊन आले आहे अगदी झटपट, कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी खमंग झणझणीत मटणाची भाजी। मटण इतकं मऊसूत शिजल आणि रस्सा इतका चविष्ट बनेल की प्रत्येक जण बोटं चाकत राहतील। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची खास रेसिपी। सर्वप्रथम आपण 1 किलो ताजे मटण स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे निथळून घेतले आहे। आता या मटणामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालूया। यानंतर हे सर्व साहित्य मटणाला हाताने व्यवस्थित चोळून एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ, हळद आणि हिंग प्रत्येक तुकड्याला सर्व बाजूने छान लागेल। असं केल्यामुळे मटणाची चव अधिक खुलते। आता एका कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेऊया। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया। जिऱ्याला छान तडतडू द्या। यानंतर 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे। कांदा हलका सोनेरी रंगावर आला की त्यामध्ये आपण मुरवून ठेवलेले मटण घालूया। आता मटण 3 ते 4 मिनिटे चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे मटणाची चव अधिक खुलते। याच वेळी कुकरवर 1 ताट ठेवून त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घ्या। तेच पाणी मटणात घालायचं, त्यामुळे मटण लवकर शिजतं आणि त्याची चवही उत्तम राहते। आता सर्व साहित्य एकदा चमच्याने हलवून कुकरचं झाकण लावून घ्या आणि मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्या होईपर्यंत मटण शिजवून घेऊ। जोपर्यंत मटण छान शिजत आहे तोपर्यंत आपण आपल्या भाजीसाठी खमंग मसाला तयार करून घेऊया। यासाठी एका मोठ्या तव्यावर 1 मोठा चमचा तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे धने, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा जिरे, 5 ते 6 लवंगा, 1.5 इंचाची दालचिनीचा तुकडा आणि 5 ते 6 हिरवे वेलदोडे। आता आपल्या आवडीनुसार तिखट आणि कमी तिखट अशा सुक्या लाल मिरच्या तोडून त्यामध्ये घालूया आणि हे सर्व मसाले मंद आचेवर काही सेकंद छान भाजून घेऊ। यानंतर 2 ते 3 मोठे बारीक चिरलेले कांदे घालून ते छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे। आता यामध्ये अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे आणि 1 मोठा चमचा खसखस घालून आणखी 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं। मसाल्याचा सुंदर खमंग सुगंध येऊ लागला आणि खोबरं हलकं सोनेरी झालं की आपला मसाला तयार आहे। तो पूर्णपणे थंड होऊ द्या। मसाला थंड झाल्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यात काढूया। त्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंचाचा आल्याचा तुकडा घालू। आता आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून अगदी बारीक एकजीव आणि गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यायची। याच मसाल्यामुळे आपल्या मटणाच्या रस्स्याला अप्रतिम रंग, सुगंध आणि चव मिळणार आहे। कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचं झाकण उघडून मटण छान मऊ शिजवून तयार झालेलं आहे, बाजूला ठेवूया। आता एका मोठ्या कढईमध्ये 3.5 पळ्या तेल गरम करून घेऊ। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेला वाटलेला मसाला घालूया। हा मसाला मध्यम आचेवर संयमाने परतवायचा। मसाल्यातून तेल सुटेपर्यंत परतल्यावर त्याचा रंग अधिक गडद होतो आणि सुगंधही अप्रतिम येतो। बघा, आता मसाल्यातून छान तेल सुटलेलं आहे। अशा वेळी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा 1-2 मिनिटं परतवून घ्या, यामुळे मसाला आणखी छान शिजतो। आता या मसाल्यामध्ये शिजवून ठेवलेलं मटण आणि त्याचा स्टॉक घालूया। सर्व साहित्य हलक्या हाताने एकजीव करून मसाला प्रत्येक मटणाच्या तुकड्याला व्यवस्थित लागेल असं छान मिसळून घ्या। आता आपल्या आवडीनुसार रस्सा जितका पातळ किंवा घट्ट हवा असेल त्यानुसार गरम पाणी घालूया। यानंतर चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा सर्व साहित्य छान एकजीव करून घ्या। शेवटी थोडीशी बारीक चिरलेली ताजी कोशिंबीर घालूया आणि मटणाच्या रश्श्याला एक छान उकळी येऊ द्या। मसाल्याचा खमंग सुगंध, मऊसूत शिजलेलं मटण आणि लाल भडक रस्सा, आता आपली झणझणीत मटणाची भाजी सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे। तर मित्रांनो, गटारी अमावस्येसाठी अगदी कमी वेळात तयार होणारी ही झणझणीत मटणाची भाजी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा आहे। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि ममताज खानदेश किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक, चविष्ट आणि सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत काळजी घ्या। नमस्कार।